नमस्कार सर्वांना, मी मयुरी. माझ्या मयुरी डेली व्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर तुमच्या घराला आणि बागेला सुंदर आणि हिरवगार बनवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत एक अतिशय सुंदर आणि सहज वाढणारी टँगल हार्ट प्लांट. तर चला मग जाणून घेऊया याबद्दल की हा प्लांट कसं ग्रो करते आणि त्याची केअर काय काय घ्यायला पाहिजे. तर चला सुरुवात करूया. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की किती जास्त लांब असं हा वेल ग्रो झाला आहे टँगल हार्ट प्लांट. तर मी याची कटिंग करून घेत आहे कारण आता उन्हाळा लागला आहे आणि हे जे आहे खालच्या वेल त्या खूप वाढलेल्या होत्या, सुकलेल्या होत्या, म्हणून मी त्याची कटिंग करून घेत आहे. कारण हाच तो मंथ असते, जर त्याची छान कटिंग केली तर त्यांची ग्रोथ आणखी जास्त दाट होत जाते. आणि यामधल्या ज्या काही कटिंग्स ज्या चांगल्या कटिंग्स आहेत त्याच कटिंगपासून मी दुसरे प्लांटर सुद्धा बनवणार आहे. तर यासाठी जी माती आपण यूज करतो ती चांगली माती हवी आहे, म्हणजे खूप चिकट नको, पाणी असं पकडून ठेवणारी टाईटही नको. तर त्यामध्ये आपल्याला 50 to 60% माती घ्यायची आहे, काही पर्सेंट कोकोपीट आणि रेती मिक्स करायची आहे. तर कोकोपीट तुम्ही थोडं जास्त सुद्धा घेऊ शकता कारण आता उन्हाळा आहे आणि कोकोपीट हे असं म्हणजे आहे की ते पाणी पकडून ठेवतं मातीमध्ये. तर पाणी खूप जास्त ड्राय होत नाही मग मातीमधलं, म्हणून तुम्ही कोकोपीट जास्त सुद्धा घेऊ शकता. तर मी असे 2 छान छोटे छोटे प्लांटर बनवून घेतले होते, याला पेंट करून घेतलं होतं आणि यावर अशी सिंपल अशी डिझाईन काढून घेतली होती. तर सर्वात आधी मी याला ना बॉटममध्ये एक एक होल करून घेणार आहे, कारण होल करणं खूप गरजेचं असतं ते पाणी फ्लो होण्यासाठी. तर मी ते चाकूच्या सहाय्याने बॉटमला हे होल करून घेणार आहे. तर त्याला मी गरम करून घेत आहे आधी. तर टँगल हार्ट प्लांट हे एक डेकोरेटिव्ह वेल आहे आणि आपण त्याला हँगिंग प्लांट म्हणून सुद्धा यूज करू शकतो किंवा इंडोर प्लांट, म्हणजे हे एक इंडोर प्लांटच आहे पण आउटडोरला सुद्धा छान असं लावू शकतो आपण. तर इथे आपले प्लांटर रेडी आहे आणि मी ते होल सुद्धा करून घेतले आहे. तर यामध्ये आता मी माती भरणार आहे. तर जी माती आपण यामध्ये भरू ना तर 1 ते 2 इंच परत ना कमी भरायची, म्हणजे जेव्हा आपण पाणी त्यामध्ये टाकू तर ते माती सुद्धा वाहली नाही पाहिजे म्हणून. तर इथे माती छान असं व्यवस्थित भरून घेत आहे आणि त्यामध्ये मग मी त्या कटिंग्स जे आपण केले आहे ते लावून घेणार आहे. टँगल हार्ट ग्लो करण्यासाठी तुम्हाला असं वेगळं काही फर्टिलायझर वगैरे यूज करायची काही गरज नाही. जे किचनमधून कंपोस्ट वेस्ट जे निघतं त्यापासूनच जर आपण कंपोस्ट बनवलं आणि ते सुद्धा दिलं महिन्यातून 1-2दा तरी सुद्धा चालतं. खूप जास्त द्यायची गरज नाही आहे, कारण मे बी ते जर जास्त दिलं तर झाड खराब होऊ शकते आणि खूप जास्त पाणीही द्यायची गरज नाही आहे, अदरवाईज रूट्स खराब होतं. जेव्हा माती ते खूप ड्राय दिसते तेव्हाच त्याला पाणी द्यायचं आणि याची जी आहे कटिंग करत राहायची. याची जे पानं आणि फांद्या जर आपण छाटत राहिले तर नवीन छान असं पानं फुटतात आणि झाड जे आहे ना ते आणखी जास्त दाट आणि छान ग्रो होतं. टँगल हार्ट लावण्याचं एक आणखी ॲडव्हान्टेज म्हणजे यामुळे ना ऑक्सिजन छान राहतं, भरपूर ऑक्सिजन वाढतं आणि हवा जी आहे ती स्वच्छ राहते आणि एक डेकोरेटिव्ह म्हणून खूप छान आहे. टँगल हार्ट प्लांट कमी सनलाईटमध्ये सुद्धा ग्रो होतं. त्याला फक्त मॉर्निंग आणि इव्हिनिंगची जरी ऊन दाखवली तरीही खूप छान, कारण जर दुपारची जर ऊन दाखवली आणि आता उन्हाळा लागला आहे तर त्याला जास्त ऊन जर लागली तर ते वाढू शकतं, म्हणून त्याला कमी उन्हामध्येच ठेवा. आणि जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही लावता तर त्याला जास्त ऊनही लागू देऊ नका, सावलीमध्येच ठेवा. जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडेही हार्ट प्लांट आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर नसेल तर आजच लावा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.